नमस्कार, मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: रंजले गांजले अनाथा पोसावे, प्रीतीने वागावे बंधुपरी. त्याच्या खटाटोपी आना ध्यानी मनी, उपकारमनी जीवे भावे. परपीडा देणे मानवा दूषण, कळीचे साधन जगा माझी. कृतज्ञ होऊनी मानी समाधान, तृप्तीची ती खून ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. या ओळींमध्ये महात्मा फुले यांनी समाजातील दुःखी, अनाथ आणि गरजू लोकांबद्दल माणुसकीची भावना ठेवण्याचा संदेश दिला आहे. ओळींचा अर्थ असा की दुःखी, पीडित आणि अनाथ लोकांची प्रेमाने काळजी घ्यावी. त्यांच्याशी आपल्या भावाप्रमाणे वागावे. गरजू लोकांनी केलेले कष्ट आणि प्रयत्न लक्षात घ्यावेत. त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींची मनापासून जाणीव ठेवावी आणि त्यांच्याशी आपुलकीने वागावे. दुसऱ्यांना त्रास देणे किंवा दुःख देणे हा मानवाचा दोष आहे. त्याऐवजी समाजाच्या भल्यासाठी चांगले कार्य करणे हेच जीवनाचे साधन असावे. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना मदत करावी आणि त्यातून मिळणारे समाधान हेच खरे समाधान आहे, असे कवी म्हणजेच ज्योतिबा येथे सांगतात. याचा मुख्य अर्थ संदेश असा आहे की गरजूंची मदत करणे, अनाथांवर प्रेम करणे, कोणालाही त्रास न देणे आणि समाजाच्या हितासाठी काम करणे यातूनच खऱ्या माणुसकीचे दर्शन होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे आणि तो आपण आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.